आपके बाद में आपका स्वागत है। और अभी हम तिरोड़ा तहसील कार्यालय में आ चुके हैं और यहाँ माजी सरपंच इंदौरा उनके तरफ से कुछ मजदूर और किसानों की जो समस्या थी उसके लिए सरपंच साहब जो नितेश जी खोबरागड़े है इंदौरा से बिलोंग करते हैं, उन्होंने निवेदन तहसीलदार साहब को दिए है। तो उस बारे में इनसे कुछ बात करेंगे और उनसे जानने की कोशिश करेंगे किस प्रकार से डिमांड है। बताइए सर, क्या क्या डिमांड लेकर आपने। मेरा नाम नितेश खोबरागड़े है और किसान मजदूर इनकी समस्याओं के लिए हम आए हैं और यहाँ हमारी 1 से 34। तो आपका कहना है कि आप जो डिमांड किए हो 35 तो और आपकी जो डिमांड पूरी नहीं हुई, इसके बाद आप धरना प्रदर्शन करोगे। उपोषण भी कर सकते हैं हम, उसके बाद में साकड़ी उपोषण भी कर सकते हैं और आंदोलन भी। ये तीनों में से हमारे को जो भी अच्छा लगेगा करेंगे। 20 तारीख से हमने ठहराया है कि 20 तारीख के 12 बजे तक के हमारे को कुछ समस्या का पूरा समाधान नहीं होता और हमारी डिमांड पूरी नहीं होती तो 20 तारीख से तहसील ऑफिस तिरोड़ा के कार्यालय के सामने जिले के पूरे किसान और किसान मजदूरों के साथ में आंदोलन करेंगे। तो देखिए, जो किसान और जो माजी सरपंच नितेश जी खोबरागड़े इनने तहसील ऑफिस में तहसीलदार के साहब के पास जो डिमांड रखे हैं, तो उनके जो जब पूरे डिमांड करने में नहीं आएंगे तो उनका कहना है कि पूरी तरीके से जोरों शोरों से साकड़ी उपोषण करने में आएगा। जब तक के उनकी पूरी डिमांड नहीं होती तब तक के उनका मोर्चा आंदोलन जो किया जाएगा वो छोड़ा नहीं जाएगा आखिरी दम तक के। तो देखिए, इसके बाद 20 तारीख तक आणि कोणत्याही मागण्या आजपर्यंत आम्ही कार्यालयाला दिलून कार्यालयाकडून आम्हाला कोणती पोच आली नाही की आम्ही मागणी दिलं की आणि शासनाने का निर्णय घेतला त्याबद्दल। आणि हे आमची मागणी आहे शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना खूप त्रास सहन करावा लागते, शेतीचे कामं घामकाळून करावं लागतात सगळ्या काही, परंतु त्यांच्याकडे लक्ष कुणीचा नाही याबद्दल पहिली मागणी आहे। आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागते, काय कर्जबाजारी व्हावं लागते। म्हणून आम्ही एक मागणी ठेवली शासनाला, शेतकऱ्यांना मोठ्या धानाचे 5,000 रुपये, जसं 1,010 असेल असा मोठा धान 5,000 रुपये क्विंटल आणि बारीक धानांना 8,000 7,000 रुपये क्विंटल रेट प्रति क्विंटल द्यावा। आणि दुसरी मागणी अशी आहे, रोजगार हमी योजनेमार्फत पेरणीसाठी, कापणीसाठी आणि मळणीसाठी हेक्टरी 15,000 रुपये रोजगार हमी योजनेमार्फत देण्यात यावा। तिसरी मागणी अशी आहे की शेतकरी आणि शेतमजूर यांच्या मुलांना आणि पहिल्या वर्गापासून तर त्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्या मनाने पूर्ण फ्रीत असावा मुलींना आणि मुलांना। त्याच्यामध्ये PhD करत असतील, इंजिनिअरिंग करत असतील, बिझनेस मॅनेजमेंट करायचं असेल, शास्त्रज्ञ बनायचं असेल, हवाई अड्ड्यामध्ये हवाई जहाज चालक बनायचं असेल, अशा संपूर्ण शासनाने त्यांना मोफत शिक्षण द्यावा अशी एक आमची तिसरी मागणी आहे। चौथी मागणी आहे, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, कुटुंबातील जे नौजवान मुलं आहेत यांना 20% नोकरीमध्ये आरक्षण असावं संपूर्ण शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना। पाचवी मागणी आहे, शेतमजूर आणि शेतकरी यांना विद्युत जोडणी विद्युत विभागाला शिफारस आणि याची वाट पाहू नये। सहावी मागणी आहे, शेतकऱ्यांना 1 एकरावर आता 28,000 रुपये शासन देते, त्याच्यामध्ये होत नाही। जसं 10 एकरी जमीन असेल तर त्याला 28,000 लग्न करायचं असेल, कोणताही कार्यक्रम करायचा असेल किंवा शेती लावायची असेल तर होत नाही, म्हणून शेतकऱ्याला 1 एकरावर 1 लाख रुपये कर्ज द्यावा। सातवी मागणी अशी आहे, शेतीमध्ये 8 तासाच्या जागी 24 तास, फक्त 10 मागण्या आपण वाचनच आहे, 8 तासाच्या जागी 24 सर्व शेतकऱ्यांना 3 लाख रुपयाची घरकुल मिळावा। कार्ड, राशन कार्ड त्वरित द्यावा। जसे काही लोक दारिद्र्य रेषेमध्ये आहेत परंतु त्यांच्या अंत्योदयाचा कार्ड नाही आहे आजच्याही तारखेमध्ये, दारिद्र्य रेषेची जनगणना करून लाभ देण्यात यावा। अशा 34 मागण्या आहेत, ह्या पूर्ण शासनाने करावा अशी आमची विनंती आहे। जर असं केलं नाही आणि त्यांनी मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही 20 तारखेला अनशन करू आणि तहसील समोर आम्ही अनशनला शांतपणे उपोषण करू, साखळी उपोषण करू, आंदोलन करू आणि हे शांतपूर्वक करू ही विनंती। विभागीय अधिकारी कार्यालय तिरोड़ा में आ चुके हैं और इसके बाद और उन्हें भी आवेदन दिया जाएगा और इसके बाद देखते हैं किस प्रकार उनका जो 12/7 जर आमच्या या मागण्या जर झाल्या नाही मॅडम तर आम्ही 20 तारखेला रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत वाट बघू आणि सर्व जिल्ह्याचे शेतकरी आणि तालुक्याचे शेतमजूर आणि शेतकरी सगळे मिळून आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्याचं ठरवलं। तर आंदोलनाचं उपोषण, साखळी उपोषण आंदोलन असं ठरवलं की जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत मग वर्ष लागलं तरी उठायचं नाही, अशा पद्धतीने ठरवलेलं आहे। आम्ही पाठवून देतो सर, आता इमिडिएट पाठवून देतो आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात, ते शासनाला कळवतात। शेतकऱ्याचा 40 क्विंटल
धानाचं उत्पादन आहे हा शासन मान्य करतं. पण यील्डला जे उत्पन्न प्रमाण आहे ते तुमचे कार्यालयाकडून 21 ते 24 क्विंटल येते मॅडम, आणि ते शासन मान्य करून घे. तर माझी एक त्यांना विनंती आहे की 21 ते 24 क्विंटल नको, की 40 क्विंटल जर तुम्ही खरेदीचं आम्हाला आदेश देता तर आम्हाला 50 क्विंटल हेक्टरी उत्पादन ठरवलं ते पीक कापणी प्रयोगाच्या बेसिसवर ठरवलं जातं. पद्धतीने ते आमच्या आम्ही करत नाही, आम्ही त्याला फक्त सुपरविजन करतो. ते करते ऍक्च्युली ते येतात त्या गावामध्ये करतात, तेही आमच्या ह्याच्यातला 7-12 आहे. पण प्रमाण कसं आहे मॅडम, 100% त्यांनी आता 80% आणेवारी लिहिलं तर आम्ही तलाट्यांना म्हणतो, आम्ही तुमच्या डिपार्टमेंटला म्हणतो की 100% आणेवारी कशी दिल्या किंवा 90% 80% का म्हणून दिल्या. पण शासनाने ते ठरवून घ्यावं असं माझं म्हणणं आहे. पाठवतो सगळे तुमचे शासन स्तरावरचे आहेत, मागच्या वेळेस आपण सविस्तर चर्चा पण केली. आणि एक तुमच्या स्तरावर एक आहे मॅडम की शेतकरी जो शेतमजूर आहे यांचे फाटले तुटले जे कागद आहे, राशन कार्ड आहे, ते कार्ड बनवण्यासाठी खूप प्रॉब्लेम आहेत मॅडम. आणि आता डाटा कसं झालेला आहे, ऑनलाईन झालेला आहे. RC नंबर आणि त्यांचा आधार कार्ड दिला आणि कार्ड दिला तर कोणी त्यांना कार्ड मिळालं पाहिजे. पण 2-2 महिने हेल्प टाकावं लागतं. स्पेसिफिकली कोणाचं बद्दल असेल तर करा, मला ते यादी द्या. नाही, इथं आमची ती मागणी आहे मॅडम, तर हे इथं तुम्ही आपल्या लेवलवर करू शकता. चला, धन्यवाद आपण वेळ